इतिहास समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो गड संवर्धन. का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 7व्या भागामध्ये आज मी आलो 105 किलोमीटरचा प्रवास करून रायगड या संस्थेबरोबर किल्ले ढाक गडावर. आणि याच गडावरचा विसरलेला इतिहासाचा कोपरा म्हणजेच गडावरचा महादरवाजा, ज्याचे संवर्धन करण्यासाठी तयार केलेला हा सेटअप, जो दरवाजामधल्या मोठमोठ्या दगडींना उचलण्यासाठी तयार केला होता, त्यालाच वरती नेण्यासाठी हा आमचा आजचा प्रयत्न, जो सकाळी 6 वाजता या सेटअपला अनेक पार्टमध्ये वेगळे करून आम्ही गडावर न्यायला सुरुवात केली, ज्यात आम्ही 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करणार होतो, जो आमच्यासाठी अतिशय अवघड होता. या प्रवासात असलेली अरुंद पाऊलवाट, ज्या पाऊलवाटेमध्ये आम्हाला चालणेही अवघड होते, त्यामध्ये आम्ही एकमेकाच्या साह्याने वरती नेण्याचाही प्रयत्न करत होतो. यामध्ये सगळ्यात जवळचा मार्ग, जो आम्हाला गडावरती पोहोचवेल अशा मार्गाला आम्ही स्वतः तयार करत आणि या घसरड्या वाटेमध्ये झालेल्या जखमांकडे लक्ष न देत हा पायी केलेला 5 तासांचा प्रवास करत गडावरती पोहोचलो, जिथे हा सेटअप वर आणून प्रत्येक जण दमलेला असून सुद्धा या सेटअपला जोडून दगडींना वर नेण्याचा प्रयत्न करत होते, जो या गडाच्या महादरवाजाला लवकरात लवकर कसे सुव्यवस्थित करता येईल याकडे लक्ष होते. म्हणूनच सतत होणाऱ्या या रायगड सारख्या संस्थांच्या मोहिमा, ज्यामधून त्यांच्याकडून या संवर्धनासोबत हा इतिहास समजून घेणे सोपा मार्ग ठरते. शेवटी या गडावर असलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या, गडावरतून कोणत्या दिशेला कोणता गड आहे हे दाखवण्यासाठी उभे केलेले दिशादर्शक आणि काळभैरवनाथाचे मंदिर, जिथे आरती घेऊन पुढच्या मोहिमा अशा सातत्याने सुखरूप होत राहाव्यात म्हणून मागितलेले देवाकडे मागणे, जे आम्हाला भग्न झालेल्या इथल्या प्रत्येक वास्तूला नीट करण्याचे बळ देईल.